नमस्कार, मी उपेंद्र कसबेकर. एम्बर फिल्म्स इंडिया चॅट्सवर आपलं स्वागत आहे. आज मी आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार विवेक चाबुकस्वर याच्यासोबत. नमस्कार विवेक. नमस्कार. एम्बर फिल्म्स इंडियावर तुझं स्वागत आहे. थँक्यू. एक राष्ट्रीय पुरस्कार, काही फिल्म्स, काही मालिका, एवढं सगळं केल्यानंतर एक विवेक चाबुकस्वर नक्की कोण आहे, कसा आहे तो मुलगा? विवेक चाबुकस्वर हा एका सामान्य कुटुंबातला बदलापुरात राहणारा मुलगा आहे. ज्याला म्हणजे अभिनयाची आवड किंवा छंद किंवा तो म्हणजे मला ॲक्टर व्हायचं असं काही त्याचं स्वप्न नव्हतं. एका फिल्मसाठी त्याला फोन आला, त्याने त्याला ऑडिशन दिलं फिल्मसाठी आणि ऑडिशन दिल्यावर सिलेक्शन झालं आणि तसं या विवेक चाबुकस्वरच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट हे ऑडिशन होतं. अच्छा, आज सकाळी आम्ही जेव्हा तुझी वेळ घेतली इंटरव्ह्यूसाठी, तू सकाळी शाळेतनं आलास आणि इंटरव्ह्यू देतोयस तू आत्ता आमच्यासमोर. तर शाळेतला विवेक आणि घरातला विवेक आणि सेटवरचा विवेक, या तीन विवेकमधला वेगवेगळा फरक काय? घरातला विवेक आई बाबा असल्यामुळे थोडं शांत असतो आणि थोडा म्हणजे बरं शांत असतो. आणि शाळेतला विवेक हा मित्र आणि मित्रांमध्ये असल्यावर खूप वेगळा असतो आणि शिक्षकांसमोर खूप वेगळा असतो. आणि सेटवरचा म्हणजे कॅमेरा ऑन झाल्यावर सिन्सिअर असतो, कॅमेरा ऑफ झाल्यावर परत शाळेत जसा तसा सेटवर विवेक असतो. त्यामुळे तिन्ही ठिकाणी विवेक खूप वेगळा असतो. ओके. तू आत्ता सांगितलंस की तुझ्या पहिल्या फिल्मसाठी तुला फोन आला आणि तू ऑडिशनसाठी गेलास. तर ती सुरुवात कशी होती तुझ्यासाठी? इमोशनली ती सुरुवात कशी होती? म्हणजे जेव्हा मी त्यावेळेस 9 वर्षाचा होतो, 4थीला. आणि म्हणजे असं काही माझं नव्हतं की ॲक्टिंग करायची किंवा आपल्याला ॲक्टिंग येते हे पण मला माहीत नव्हतं. आणि मग असंच बाबांचे एक मित्र आहेत विक्रम चव्हाण म्हणून, तर ते बाबू बँडबाजा नावाचे फिल्म करत होते. ते ॲज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून आहेत तिथे. तर बाबांची आणि त्यांची भेट झाली. तर विक्रमदादाने सांगितलं बाबांना की अशी अशी फिल्म आहे आणि आम्हाला एक मुलगा पाहिजे, तो सापडत नाही आहे. तर बाबा त्याला काय बोलले नाही की म्हणजे त्याच्या अगोदर मी एक शॉर्ट फिल्म केलेली छोटी, 8-9 मिनिटाची होती, साहेब्या नाव होतं. त्यात टायटल रोल केलेला, असंच हसत खेळत जसं जमेल तसं केलं होतं. आणि त्याच्यानंतर बाबा त्याला काय बोलले नाही की माझा मुलगा करतो किंवा काय. आणि मग नंतर बाबांना परत तो भेटला काही दिवसांनी आणि बाबांनी विचारलं त्याला की काय रे तुझं झालं का, म्हणजे मुलगा सिलेक्शन झालं का तुमचं? तो म्हटला नाही अजून शोध सुरू आहे असं तसं. मग बाबा त्याला म्हटले की माझा मुलगा पण करतो, म्हणजे एक शॉर्ट फिल्म केली आहे त्याने, तर बघ त्याला ॲक्टिंग म्हणजे ॲक्टिंग येते असं नाही पण बघ तुला आवडलं तर बघ. तर दादा म्हटलं त्याने काय केलं आहे का? तर बाबांनी सांगितलं शॉर्ट फिल्म केली असं तसं. तर मग बाबा म्हटले की मी तुला DVD दाखवतो. तो बोलला ठीक आहे. आणि तेव्हा त्या डिरेक्टर सरांचं ऑफिस पुण्याला होतं. मग त्यामुळे तो रोज सकाळी अपडाऊन करायचा, सकाळी इंद्रायणीने जायचा, रात्री रिटर्न यायचा. तर बाबांचं त्या दरम्यान हुप्पाव या नावाचा सिनेमा येत होता आणि त्याचं प्रमोशन सुरू होतं. मग बाबांना पण वेळ नव्हता, त्याला पण वेळ नव्हता. मग परत काही दिवसांनी बाबांनी तो भेटला. बाबांनी पुन्हा त्याला विचारलं मुलाचं हे झालं आहे का सिलेक्शन? तो बोलला नाही. बाबा बोलले हे बघ माझ्याकडे आता CD आहे पण मला वेळ नाही. बाबांनी त्याला CD दिली. बाबा आणि तो दादा दोघांनी मिळून ती दादरला पाहिली, त्यांच्या एक डिरेक्टर सर आहे तिथे पाहिली. आणि तो दादा म्हटला की माझ्या मते तरी मुलाचा शोध संपला आहे, पण मी डिरेक्टर सरांना दाखवतो, ते म्हणतील ते आपण फिक्स करू. मग डिरेक्टर सरांकडे CD पाठवली रात्री आणि मग आम्हाला सकाळी बोलवलं. आम्ही गेलो आणि CD लेट पोहोचली होती, त्यामुळे CD सकाळी आणि आम्ही पण एकत्रच गेलो. आणि मग नंतर त्यांनी CD पाहिली, त्यांना आवडलं, माझं ऑडिशन घेतलं, माझं ऑडिशन आवडलं. आणि माझ्यासोबत आणखी एक मुलगा होता. तर आमच्या दोघांपैकी कोण मेन रोल करेल आणि कोण सेकंड लीड करेल ते फिक्स व्हायचं होतं. आणि म्हणून मग त्यांनी 8 दिवसाचा वेळ घेतला आणि नंतर फोन करून बाबांना सांगितलं की तुमचा मुलगा मेन रोल करत आहे. पण ज्या वेळेला ही प्रोसेस होत होती, फोन येणं, ऑडिशनला जाणं, त्यावेळेला तू एक शॉर्ट फिल्म केल्यामुळे कॉन्फिडंट होतास की भीती वगैरे होती मनात? आता नाही, कॉन्फिडंट म्हणजे ती शॉर्ट फिल्म कशी केलेली, म्हणजे असं कॅमेरा चालू करायचा आणि मी असे 1-2 डायलॉग बोलायचो हसत हसत.
म्हणजे आता जरी बघितलं तरी मला खूप हसायला येतं आत्ताची ऍक्टिंग आणि तेव्हाची ऍक्टिंग. त्यामुळे म्हणजे खूप म्हणजे चौथी म्हणजे माझ्यासाठी खूप लहान होतं तेव्हा, त्यामुळे कॅमेराची वगैरे भीती त्यावेळेस काहीच नव्हती आणि त्यावेळेस कॅमेरा फेस केल्यामुळे आता तर अजिबात नाही. ओके. बाबू बँडबाजाचा सेटवरचा पहिला दिवस कसा होता? सेटवरचा पहिला दिवस म्हणजे मे महिन्यात शूट केलं त्यामुळे खूप गरम होतं आणि खूप कडक ऊन होतं. आम्ही भोर गावात शूटिंग केलेलं पुण्याच्या इथे आणि पहिल्याच दिवशी मिलिंद शिंदे सर त्यांच्यासोबत सीन होता माझा आणि तिथे एक डॅम होतं, त्या डॅमच्या इथे शूट होतं आणि पूर्ण ते सुकलेलं आणि तिथे आम्ही गेलो. मी सरांना बघितलं लांबूनच, सरांच्या फिल्म्स वगैरे पाहिलेल्या, सरांचा तो आवाज आणि सरांचं ते सगळं, सरांनी सगळे विलन म्हणजे रोल केले, त्यामुळे मला खूप अशी भीती वाटायची त्यांच्यासमोर जायला. पहिल्यांदा त्यांना लांबून बघितलं, त्यांना ते आवाज देताना पाहिलं, हे स्पॉट वगैरे त्यामुळे मी खूप घाबरलेलो आणि गेलो आणि सरांसोबत पहिला सीन केला. सर काय बोलले नाही माझ्याशी, म्हणजे फक्त शॉट होता की ते वाजवत आहेत आणि मी खुळखुळ वाजवतोय. झाला का शॉट झाला आणि मी सरांना खूप असं ऑब्झर्व करतोय, सर हसतायत का, सर म्हणजे चांगले आहेत का असे, वेगळ्या प्रकारची. आणि मी असं बघत होतो आणि खूप मला उन्हाचा त्रास झाला आणि मला म्हणजे अशी सवय की म्हणजे आपल्याला जरी त्रास होत असेल ना तरी आपल्या परीने पूर्ण सहन करायचं आणि नंतर जर खूपच झालं ना आणि तर मग सांगायचं की नाही अरे मला काहीतरी त्रास होतो, मला थोडा वेळ हे बाज. तर त्यावेळेस उन्हाचा खूप त्रास होत होता आणि रिटेक सुरू होते, ते काहीतरी बँडवाल्यांचं सुरू होतं, त्यामुळे रिटेक होत होते आणि मला खूप त्रास होत होता. म्हणजे मला चक्कर येत होती, खूप चक्कर येत होती. पण मी म्हणजे मला असं वाटत नव्हतं की यार त्यांचं उगाच नुकसान करावं, त्यांनी वेळ काढून घेतली असं तसं, म्हणून मी काय सांगितलं नाही आणि शॉर्टकट झाला, फायनल झाला. उन्हात काय झालं नाही, आलो सावलीत बसलो खुर्चीवर, पाठच्या पाठी पडलो. पडलो मग सगळ्यांनी उचललं वगैरे वगैरे आणि मग विचारलं काय झालं तुला, मी म्हटलं काय नाही सर, ते उन्हात उभं होतं ना आपण, मला चक्कर आली. त्यामुळे असा दिवस तो माझा खूप डेंजरस होता. पण आता ट्रीटमेंट चांगली मिळत असेल तुला, चक्कर वगैरे? पहिल्या दिवशी चक्कर म्हणजे नंतर एक सरबतवाला बॉय माझ्यासोबत, एक छत्री, प्रत्येक शॉट झालेलं की छत्री यायची आणि त्यामुळे खूप चांगली ट्रीटमेंट. कुठल्याही मुलाची पहिली शॉर्ट फिल्म असो, इव्हन आम्ही ज्या वेळेला करतो, तो स्पॉट बॉय असो किंवा कोणी असो, तू एक मोठा ऍक्टर होता, संपूर्ण फिल्मची जबाबदारी तुझ्यावर होती बाबू बँडबाजाची. त्यावेळेला नक्की तू घाबरलेला असशील, तू सांगितलंस पण आता त्याच्यातनं कळतंय थोडीशी भीती असेल मनात. या सगळ्या शूटमध्ये आणि सगळ्या फिल्मच्या वेळेला तुझी सपोर्ट सिस्टीम कोण होतं? तेव्हा तर नक्कीच आई बाबा होते आणि म्हणजे प्रत्येक सीन त्यावेळेस मला एकूण एक सीन आई वाचून दाखवायची, काय करायचंय, कसं करायचंय आणि त्याच्यावरून मग मी सीन केलेत आणि त्यामुळे नक्कीच तिथे सपोर्ट मला आई बाबांचा खूप होता आणि डिरेक्टर सर राजेश पिंजानी. पूर्ण सेटवर सगळ्यात लहान मी होतो, त्यामुळे मला खूप म्हणजे खूप खूप जपलंय मला तिथे. ही पूर्ण जर फिल्म आपण बघितली तर एक ग्रामीण त्याला टच आहे, बरोबर? या फिल्ममध्ये पहिली फिल्म आणि दुसऱ्या पुढच्या सगळ्या फिल्म याच्यात डिफरन्स काय होता? मी ज्या 3 फिल्म केलेत, बाबू बँडबाजा, सलाम, टन गोपाळ, 30 ऑक्टोबरला रिलीज होतं. तिन्ही फिल्म्स अशा डिफरंट आहेत. बाबू बँडबाजामध्ये पूर्ण ती विदर्भातली भाषा होती, मले तुले त्या टाईपची, त्यामुळे मला कळत नाही की मी एवढं लहान असताना ती कशी मी म्हणजे ती भाषा माझ्यात बरोबर कशी मला मला म्हणजे आता मी तेवढा मोठा आहे की आता मी त्यावर अभ्यास करू शकतो, कोण कसं बोलतं काय. त्यावेळेस मला कसं काय जमलं होतं मला काहीच कळत नाही, पण त्याच्यातली भाषा खूप वेगळी होती आणि तिथलं ग्रामीण जे काय लाईफस्टाईल होती ते खूप वेगळं होतं. सलाममधली पण भाषा वेगळी होती आणि त्यातलं पण लाईफस्टाईल खूप वेगळं होतं बाबू बँडबाजापेक्षा. आणि हे दोन तसे ग्रामीण चित्रपट आहेत, म्हणजे दोन्ही सलाममधला रघुनाथ आणि बाबू बँडबाजातला बाबू, हे दोघं जण गावातले आणि ठणठण गोपाळ मधला गोपाळ
हा प्रॉपर मुंबईतला आहे. त्यामुळे ह्याच्यात अचानक पूर्ण डिफरन्स झाला. 2 ग्रामीण नंतर डायरेक्ट शहरी एकदम टिपिकल. त्यामुळे तिन्ही रोल एकदम डिफरंट आहे. हा प्रश्न विचारण्यामागचा हेतू हाच होता की 3 वेगळ्या वेगळ्या फिल्म्समध्ये 3 वेगवेगळे कॅरेक्टर्स, आणि सगळ्यात मोठं चॅलेंज असं असतं ना की कॅरेक्टर सेम नाहीये, त्याचा एक थोडा टच, ग्रामीण टच तसाच आहे, पण त्याच्यात डिफरंट काय करायचं. बरोबर. ते जे तू काय पकडलेलंस ना ते अप्रतिम होतं. थँक्यू. ही बाबू बँड बाजा कम्प्लीट शूट होईपर्यंत काहीतरी अविस्मरणीय क्षण असतील, ते आनंदाचे असतील किंवा दुःखाचे असतील. एखादा भन्नाट क्षण कुठला होता? भन्नाट म्हणजे एक फिल्ममध्ये एक गाणं आहे, म्हणजे गोंधळ असतो ना त्या टाईपचं गाणं आहे ते. आणि ते रात्री शूट करणार होतो आम्ही. म्हणजे 12 तासाची शिफ्ट लावलेली, रात्री 7 ते सकाळी 7 पूर्ण रात्रीपासून पहाटपर्यंत आम्ही शूट करणार होतो. आणि रोज असं टाईम असायचं की सकाळी 7ला सुरू केलं, संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आम्ही बंद करायचो. तर त्या दिवशी अचानक लास्ट डे होता आणि प्रोडक्शनवाले दादा आले आणि त्यांनी मला सांगितलं की आज आपलं रात्री 7ला शूटिंग सुरू होणार. म्हणजे मला काय कळलं नाही की रात्री 7ला शूटिंग होणार, रोज 8ला पॅकअप होत. मला वाटलं आज 1च तास फक्त शूटिंग. आणि तेव्हा मी लहान होतो, 4-5, त्यामुळे मला खूप मजा आली. आणि मी म्हटलं आता खूप दिवसाने आपल्याला हॉटेलमध्ये दुपार साजरा करायला मिळते म्हटलं, तर बोला आपण खूप एन्जॉय करूया. आविष्कार पण होता माझ्यासोबत. मी 4थीला, म्हणजे आविष्कार 1ली-2रीला होता तेव्हा. आणि म्हणजे विवेकचा लहान भाऊ. तर आम्ही दोघं सुरू झालो. आई बाबांना माहिती होतं की आम्हाला रात्री जागायचं. आम्हाला काही कल्पनाच नाही. आई बाबा म्हणताय अरे आराम करा थोडा वेळ, व्यवस्थित संध्याकाळी परत शूटिंग. मी म्हटलं आई 1च तास शूटिंग आहे, काय टेन्शन घेते तू, 7 ते 8 असणार आहे फक्त. तर झालं, आम्ही सुरू झालो. दुपार पूर्ण खेळलो, खूप खेळलो. संध्याकाळी दमलो. सर बोलले चला शूटिंगला. आम्ही बोललो हा सर. मी खूप खुश होतो, आज रात्र पण 1च तास. आणि खूप तयारी वगैरे केली, सगळं झालं तिथे. आणि मी पहिल्या फिल्म पासून काय मेकअप वगैरे अजिबात करत नाही, म्हणजे जे जसं दिसतं तसंच आहे. तर मग त्यामुळे सेटवर गेलो, मी फक्त चड्डी घातलं, शर्ट घातला, रेडी. सर म्हटले चला सुरू करा. गाण्याचं शूटिंग सुरू केलं. जसा सण गेला तसं आम्ही सुरू केलं आणि गाण्याचं शूटिंग सुरू झालं. आणि मग नंतर संध्याकाळ झाली आणि 8 वाजल्या का, मला वाटलं आता सगळे बोलतील गणपती बाप्पा मोरया, पॅकअप. आणि मी रेडी झालो का. 8:30 वाजल्या का, मी वाट बघतोय कधी बोलतायत, कोण नाही बोलत, काय नाही का. मी शूटिंग करतोय आणि फुल असं एनर्जेटिक करायचं होतं. जिथं 8:30 वाजले तिथेच मला कळालं आज काय खरं नाही आपलं. मग माझी एनर्जीच गेली सगळं. तर 8:30 वाजले, नंतर 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. मला टेन्शन आलं. मी आईला म्हटलं आई आज काय पॅकअप आहे का आपलं. तर आई म्हणते की हां जसं गाण्याचं शूटिंग पॅकअप होईल. 11 वाजले, 12 वाजले. आणि म्हणजे मला आतापर्यंत सवय की 9 वाजले ना मी असं होतं लगेच घरी किती पाहुणे आले मी वर एकटा जाऊन झोपतो. तर तिथे 12 वाजेपर्यंत म्हणजे माझी बॅटरी फुल उतरलेली आणि खूप मला खायला वगैरे द्यायचे. विवेक असं झोपू वगैरे नको आता प्लीज, आपलं थोडंच राहिले, थोडंच म्हणून मला 7 वाजेपर्यंत जागवलं सकाळी. आणि म्हणजे असं आता अँगल चेंज केला ना, इथे लाईट लावायची, तिथे लाईट लावायची. मी काही पण घ्यायचो. आईने शॉल आणलेली आणि तिथं असं होतं सकाळी एवढं ऊन ना आणि रात्री खूप थंडी, खूप. म्हणजे आपण असं उभं राहिलो ना आणि म्हणजे लहानपणीचं कॅरेक्टर होतं ना, तर चड्डी आणि छोटेच शर्ट, खूप थंडी वाजायची मला आणि त्यातून झोप आलेली. तर आणि त्याच्यात ते दीपाली विचारे म्हणून कोरिओग्राफर होत्या. सुरुवातीपर्यंत ठीक होतं की आम्ही बसलोय, गाणं बघतोय. नंतर त्या म्हटलं उठून नाचायचं. मी म्हटलं एवढी मला झोप आली, नाचताना तर पडणार मी. बोललो सकाळी एकदा पडलं, रात्री नाही पडायचंय. तर आणि असं होतं माझ्या बाजूला एक मुलगा आहे, तर चिन्या नावाचं कॅरेक्टर होतं त्याचं. तो मला असं दाखवतोय की ते बघ. आणि ते मला डुलके लागत होते आणि त्याला माहिती होतं मी झोपतोय म्हणून. आणि कॅमेरामध्ये तिथं जायचं ना त्यांच्यावर, मी लगेच इथे झोप काढायचा आणि तो मला असं इथून चिमटे काढायचा, उठ विवेक आपल्याला कॅमेरा येतोय. मग नंतर आमचं सगळं झालं, ओरडलं वगैरे त्याला आणि सगळा शॉट झाला. आणि जशी लायटिंग लागायची ना एकतरी झोप मी काढत होत. मला एवढी झोप आलेली ना
तेव्हापासून ठरवलं. असं कोणी सांगितलं ना आपल्याला संध्याकाळी शूटला, नाही नाही, अजिबात नाही. त्यामुळे आज खूप हा एकदम रंगतदार किस्सा होता माझा बाबू बंडबाजासाठी. ज्या थिएटरला स्क्रीनिंग होतं 4 नंबर थिएटर, त्याच्या बाहेर आम्ही उभं राहिलो होतो. इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये सगळे ज्युरी आणि सगळे क्राऊड ज्या वेळेला बाहेर येतो प्रेक्षक, त्यावेळेला ते सगळ्यांना भेटतात आणि त्याच्यासाठी आम्ही उभे होतो आणि ते सगळे बाहेर आले. सगळ्या गर्दीचा मोर्चा विवेककडे वळला आणि त्या 350-400 लोकांच्या गर्दीमध्ये विवेक होता. त्या गर्दीचा सगळ्यात शेवटचा हिस्सा मी होतो. विवेकवरती पाऊस पडावा तसा फ्लॅशचा पाऊस पडत होता. मी माझ्या उघड्या डोळ्यांनी ती माझ्या डोळ्यात साठवत होतो. दोन्ही डोळ्यांना माझ्या अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आणि ते सगळं बघून तिथे आणखी एक गेस्ट होते जे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे प्रेसिडेंट होते, प्रसाद सुर्वे. ते माझ्याकडे आले, माझ्या पाठीमागून असे आले. त्यांनी पाठीमागून मला घट्ट मिठी मारली आणि मला म्हणाले की महेश, तू चित्रपट व्यवसायात आला आहे, त्याचा आज सार्थक झाला असेल असं तुला वाटलं? मग मला आणखीनच भरून आलं. मी तिथे फुटलो आणि त्यांनी मला घट्ट मिठी मारली, कारण त्यांनी माझा हा जो विवेक बाबू होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी बघितला होता, त्यांना माहिती होता. तुला वयाच्या 9व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कधी वाटलं होतं का की राष्ट्रीय पुरस्कारासारखा मोठा पुरस्कार आपल्याला मिळेल? हा जर प्रश्न आत्ता विचारला तर त्यावेळेला तुला नक्की माहित होतं काय की राष्ट्रीय पुरस्कार काय आहे? हा प्रश्न बरोबर आहे. कारण त्यावेळेला म्हणजे मी 4थीला होतं. आता हे मी खूप वेळा सांगितलंय, पण 4थीला होतं. त्यामुळे म्हणजे तेव्हा मला हे माहित नव्हतं. म्हणजे आपण पाहतो की अवॉर्ड फंक्शन वगैरे, पण मला हे नव्हतं माहित की आपण जे फिल्म शूट करतो ते तिथे जाते, ते बघतात आणि मग आपल्याला अवॉर्ड देतात. मला असं वाटायचं की हे जज असतात ना जे अवॉर्ड देतात, मला हे पण माहित नव्हतं. मला वाटायचं हे अवॉर्ड देतात ना ते असं टीव्हीवर फिल्म बघतात आणि त्यांना आवडलं की अवॉर्ड देतात. तर आणि नॅशनल अवॉर्ड तेव्हा मला माहित नव्हतं आपल्याला. म्हणजे त्यावेळी प्रतिभाताई होत्या, प्रतिभाताई पाटील. तर मला माहित नव्हतं की आपल्याला त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळेल किंवा नॅशनल अवॉर्ड म्हणजे पूर्ण आपण आपल्या ह्याच्यातून पूर्ण आपल्या म्हणजे सगळ्यात बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट असतो आपण पूर्ण आपल्या नॅशनलमधून. तर म्हणजे मला त्यावेळेस जेव्हा फिल्म केली मी बाबू बंडबाजा, अवॉर्डची अपेक्षा नव्हतीच, म्हणजे माहीत नव्हतं. त्यामुळे आता फिल्म केल्यावर आता असं थोडं तरी वाटते की आपल्याला हे अवॉर्ड मिळू शकतं, ते मिळू शकतं. पण त्यावेळेस अजिबात काही माहीत नव्हतं आणि कुठलं मिळेल असंही वाटलं नव्हतं. आता अवॉर्ड्सचं एक्सपेक्टेशन किंवा अवॉर्ड एक्सपेक्ट करणं हे इम्पॉर्टंट आहे तुझ्या आयुष्यात की नाही आहे? म्हणजे तसं इम्पॉर्टंट हे हार्डली 1%. बिकॉज मला म्हणजे जे मला पाहिजे होते, आणि पाहिजे म्हणण्यापेक्षा जे मोठे अवॉर्ड्स होते ते मला मिळालेत. स्टेट अवॉर्ड मिळाले, नॅशनल अवॉर्ड मिळाले आणि इतर सगळे 7 अवॉर्ड मिळालेत त्या वर्षीचे 2010-11चे. त्यामुळे म्हणजे असं कुठलाही रोल करताना आपण हे अवॉर्डसाठी करतो असं म्हणजे अजिबात नाही आहे. मी आता म्हटलं चुकून, पण नाही आहे तसं. आणि मिळाला तर तो नक्की मिळतो. आपण जर असं म्हटलं ना मी अवॉर्डसाठी खूप व्यवस्थित करणार, नसतो मिळत. आणि आपण निस्वार्थी भावनेने एकदम ऍक्टिंग केली ना तर नक्की मिळतो. नक्की, बरोबर आहे. मी असं ऐकलंय की तुला जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तुला स्वतःला माहित नव्हतं की तू नॉमिनेट वगैरे झालायस किंवा या सगळ्या गोष्टी, तुला कळलं कसं आणि ती पहिली रिॲक्शन काय होती, घरच्यांची रिॲक्शन काय होती तुझ्या? म्हणजे जेव्हा डिक्लेअर झालेलं नॅशनल अवॉर्ड त्यावेळेस मी घरी होतो, झोपलेलो आणि म्हणजे टाइमपास करतो. दुपारची वेळ होती, आय थिंक गुरुवार शुक्रवार होता. आणि वार लक्षात आहे? आई आणि बाबा दोघं बाहेर होते. म्हणजे आई कसल्या तरी कामानिमित्त दुपारी बाहेर गेलेली आणि बाबा ऑफिसला होते मुंबईला. आणि मी आणि आविष्कार असंच बसलेलो. आम्ही विचार करत होतो काय करायचं आता, दोघंच घरी आहे, काय टाइमपास करायचा. आणि तेवढ्यात आमच्या इथे पियाताई राहते, ती धावत आली आणि मला म्हटलं की तुला नवीन अवॉर्ड मिळाला आहे असं तसं. तर त्याच वेळेस त्या दरम्यान म्हणजे स्टेट अवॉर्ड त्याचा सोहळा पार पडलेला आणि मला वाटलेलं की त्याचं काहीतरी दाखवतात की ह्या चाइल्ड आर्टिस्टला अवॉर्ड मिळून गेलाय. असं कधी नसतं, मिळून गेलेलं दाखवतात. पण मला वाटलं की असंच बातम्यानं सांगत असतील, दुसरी बातमी नसेल म्हणून माझं चिटकून.
तर मग ती आता मी तिला म्हणजे 4-5 वेळा मी तिला म्हटलं नाही ग त्या आधीच आहे, तुला नाही माहित काय असं तसं. ती म्हटली एकदा येऊन बघ फक्त, म्हटले आधीचं असेल तर जाऊ दे. आणि मला तिने जेव्हा सांगितलं नॅशनल अवॉर्ड मिळालाय, आता समजा मला कळालं या घडीला की मला नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर झाले, मी एवढा उड्या मारेल ना, त्यावेळेस मला काय नव्हतं, हो अच्छा ठीक आहे नॅशनल अवॉर्ड ना, हां. तर मग ते झालं, मला कळालं. मग मी गेलो त्या ताईकडे, मी असं बघितलं तर तेवढ्यात ते निघून गेलेलं ना, माझ्यासाठी थोडे थांबणार तिथे, तर ते निघून गेले. ताई म्हटले थोडा वेळ बस म्हणून, ते येणार. मी असं बसलं खाली, नाही का ती पट्टी असते, तर मी बसलो आणि तिथे असं नाव आलं मच्छिंद्र गडकर म्हणून, माझा मित्र आहे, त्याला पण डिक्लेअर झालेलं आणि मला डिक्लेअर झालं. तर तिथे नाव आलं की असं विवेक चाबुकस्वारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मी बोललो अरे, बोललो हा राष्ट्रीय नव्हता बोललो अगोदरचा. मी बोललो कुठला होता, आलं इथे अवॉर्डचं नाव बघितलं, तिथे होतं महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार. म्हटलं राष्ट्रीय पुरस्कार. मी बघितलं परत जाऊन, मला कळालं की आता आणखी एक पुरस्कार मिळालाय, तो नॅशनल होता एवढं नव्हतं माहित मला, पण म्हटलं आणखी एक ट्रॉफी आपल्या घरात येणार ऍक्टिंग बद्दल. तर मी खूप आनंदी झालो. घरी आलो तर बोललो आविष्कार बसलाय, त्याला काय सांगून काय मिळणार, तो आविष्कार खूप लहान होता, पहिलीला होता तो. तर तरी मी त्याला सांगितलं, म्हटलं तुला आनंद व्हायला पाहिजे मला पुरस्कार मिळाला. तो पण हसला. आम्हाला खूप एन्जॉय, म्हणजे आम्हाला कळत नव्हतं आता काय करायचं, आणखी एक पुरस्कार मिळाला तर मला खूप मस्त वाटलं. पण घरात आई नव्हते, बाबा नव्हते. राष्ट्रीय पुरस्काराची जी जागा आहे ती तर सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या देशाला माहिती आहे. मी एक गोष्ट सांगेन की ज्या वेळेला शासनाचा, महाराष्ट्र राज्य शासनाचा बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट पुरस्कार आम्हाला गेटवे ऑफ इंडियाला जो मोठा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मिळाला. रात्री 11:30-12 वाजता गेटवेवरून आम्ही ती पहिली बाहुली घेऊन आम्ही VT स्टेशनकडे निघालो होतो. माझे 4-5 मित्र त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विवेकच्या हातातून ती बाहुली माझ्याकडे आली होती, कारण तिचं खूप वजन होतं. आणि आम्ही निघालो होतो. तेवढ्यात आहे ना, मध्ये रस्त्यात थांबून एक माझा मित्र म्हणाला की 1 मिनिट फक्त माझ्या हातात घेऊ दे, कारण ही बाहुली येण्यासाठी खूप खूप काम केल्यानंतर ही बाहुली एखाद्या घरात येते, मला फक्त ती हातात घ्यायची. हे स्टेट अवॉर्डबद्दल आमचं पहिल्यांदा कोणीतरी बोललं होतं. नॅशनल अवॉर्डसाठी तर खूप कलाकारांचे आयुष्य जातं, पण ते नॅशनल अवॉर्ड त्यांच्या घरात येत नाही. पहिल्या स्ट्रोकमध्ये ते माझ्या घरात आलं होतं. तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार, म्हणजे एखादा माणूस 1 मागतो आणि त्याला 1 आणि 1 2 मिळतं. मला 1 आणि 1 2 नाही तर 1 आणि 1 11 मिळालं होतं. हेच मी नॅशनल अवॉर्डच्या माध्यमातून बोलेन. म्हटलं काय आणावं खायला, तर काय म्हणजे घरात कोण नव्हतं काय असं सेलिब्रेट करायचं, आईस्क्रीम आणायचं चांगलं काय. तर मी म्हटलं आता लवकर फोन करूया आई बाबांना, नंबर वगैरे काहीच पाठ नाही. मी घरी वाट बघत बसलो आईची बाबाची. खूप म्हणजे मला असं वाटत होतं मी कधी सांगतोय आई बाबांना की मला नवीन पुरस्कार मिळालाय, नॅशनल. तर मग त्यामुळे आई बाबा आले. मी आईला सांगितलं की आई मला नवीन पुरस्कार मिळाला असं तसं. आई म्हटली कोणता मिळालाय. मी म्हटलं आई काहीतरी राष्ट्रीय काहीतरी होता. आईला कळालं नॅशनल अवॉर्ड मिळालंय. आईने बाबांना फोन केला, बाबांना खूप आनंद झाला. पुढच्या ट्रेनने बाबा घरी आले आणि मग मला कळत नव्हतं आई बाबांना काय एवढं हे झालंय. मला तर आवडलेलं, पण नंतर मला सगळं सांगायला लागलं अरे तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला असं तसं. तेव्हा मला कळलं अरे यार हे सगळ्यांपेक्षा वेगळे अवॉर्ड आहे आणि हे मोठे. त्यामुळे त्यावेळेसची एकदम वेगळी भावना आणि खूप आनंददायी भावना होती. नंतर कुठल्या फिल्म्स आणि मालिका केल्यास? बरं त्याआधी जर मी तुला आत्ता नॅशनल अवॉर्ड डिक्लेअर केलं तर आत्ता तुझी रिॲक्शन काय असेल मला जरा दाखव. आता रिॲक्शन म्हणजे असं बसून कसं दाखवणार, मी डायरेक्ट मी इथून उडी मारेल वरून. अरे सेकंड नॅशनल अवॉर्ड म्हणजे आता ती खायची गोष्ट नाही. त्यावेळेस ठीक होतं रे, त्यावेळेस मला समजत नव्हतं. माझ्यासाठी ते या अवॉर्ड सारखंच होतं नॅशनल अवॉर्ड, सगळे सेम आहेत बट तरी पण नॅशनल अवॉर्ड
पण आता जर मला डिक्लेअर झालं तर खरं मी उडी मारेल तिथून. अजून बस आता. नाही, असे बरेच नॅशनल अवॉर्ड तुला मिळत राहावं एवढी अपेक्षा आहे आमची. थँक्यू. त्यानंतर कुठल्या फिल्म्स केल्यास आणि मालिका केल्यास? बाबू बँड बाजा नंतर फर्स्ट मी सिरियल केल्या एक दोन. कारण जेव्हा बाबू बँड बाजा आलेला आणि नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळालेलं, पण त्यावेळेस एवढी काय प्रसिद्धी वगैरे नव्हती मला. म्हणजे हा चाइल्ड आर्टिस्ट नॅशनल अवॉर्ड आहे किंवा काय. तर तेव्हा पण मी असे थोडे सिरियल्समध्ये वगैरे करायचो. म्हणजे कृपा सिंधू नावाची एक सिरियल होती, त्यात 2 एपिसोड केले. एक आदिशक्ती नावाची सिरियल होती, त्याच्यात 1 एपिसोड केला. आणि मंगळसूत्र नावाची यांची अलकाताईंची सिरियल होती, अलका कुबल, तर त्याच्यात त्यांच्या मुलाचा रोल केलेला. त्यात पण 8-9 एपिसोड होते. तुला रडावं लागलं असेल ना? तर त्याच्यात मी केलं, 8-9 एपिसोड केले. आणि मग ते सगळं झालं आणि एक फिल्म आली त्याच्यानंतर, सलाम. तर तेवढा एक किस्सा सलामसाठीचा. म्हणजे त्याचं पण एवढं माझं नशिबाने माझं एवढं त्याच्यासाठी सिलेक्शन झालंय ना सलामसाठी पण मला एक प्रभात पुरस्कार मिळाला. आणि म्हणजे खरं तर पुण्यात ऑडिशन होतं माझं शॉर्ट फिल्मसाठी एका. आणि शॉर्ट फिल्मसाठी ऑडिशन होतं. मी आणि बाबा निघालो पुण्याला. आणि आविष्कार लहान म्हणजे 4वी-5वीला. तर आविष्कारचं चालू होतं मला यायचं असं तसं, आणि रडत होता घरी. झोपेतून उठला नव्हता पण रडत होता. तर ते झालं आणि मग निघालो. आणि मग नंतर आमची गाडी काहीतरी सुटली वाटतं. तर बाबांनी सांगितलं आविष्कारला पण पाठवून दे, तिथे आणखी एक ऑडिशन आहे, आविष्कारला आपण तिथे हे करू. तर मग आम्ही निघालो, आम्ही तिघं, बाबा, मी, आविष्कार, आम्ही निघालो. तर गेलो आणि तिथे स्टेशनवर असं होतं की स्टेशनवर मी आणि माझ्यासोबत ते दुसरे सर होते, त्यांच्यासोबत मी शॉर्ट फिल्मच्या ऑडिशनला, आविष्कार आणि बाबा सलामच्या ऑडिशनला. तर आविष्कार आणि बाबा गेले. माझं इथे शॉर्ट फिल्मचं म्हणजे काय झालं नाही, त्यांच्या रिॲक्शनवरूनच कळालं मला, माझ्या ऑडिशनवरून. तर ते म्हटले ठीक आहे, मी तुला कॉल करतो. मला कळालं की काय नाही. म्हटलं ठीक आहे. मग माझं लवकर झालं. मग त्या सरांनी बाबांना फोन केला की ह्याचं ऑडिशन झाले, तर तुमचं पण झालंय का, याला सोडू तिथे. बा म्हटले ठीक आहे, ह्याला इथे सोडा. मग तिकडे गेलो मी, तिथे आविष्कारला दिलेलं स्क्रिप्ट वाचायला. बाबा म्हटले की तू जरा समजव त्याला असं तसं. मी गेलो आणि आविष्कारला सांगत होतो की असं बोल तसं बोल, आणि मी फुल असं सांगत होतो. तर तिथे असिस्टंट डिरेक्टर सर होते, त्यांनी बघितलं. तर माझ्याकडे असे बराच वेळ बघत होते. आणि मग मी ते केलं. मग आविष्कारला दाखवलं असं असं कर. तर ते आले माझ्याजवळ, मला म्हटले तू पण ॲक्टिंग करतो. मी सांगितलं नॅशनल अवॉर्ड मिळाले असं तसं. म्हटले व्हेरी गुड. तर म्हटले मला तू पण ऑडिशन दे. आणि मी दिलं ऑडिशन आणि दिलं. मग नंतर त्याच्यानंतर आविष्कार आला, त्याने ऑडिशन दिलं आणि दोघांचं झालं. आणि नंतर थोड्या दिवसांनी फोन आला की विवेकचं सिलेक्शन झालंय म्हणून. आणि आविष्कारचं नाही, चिडला तो माझ्यावर. मला बोलतो पुढच्यापासून यायचं नाही, मी जिथे जाणार ना तिथे यायचं नाही बोलतो. तर बोलले की तुमचा मुलगा विवेक सिलेक्ट झालाय. मला इतका राग आला ना तेव्हा मी बोललो की काय मी ऑडिशन दिलेलं, माझ्या जागी हा कसा आला. खूप चिडले, रडकुंडीला आलेलो, काय हे असं कसं झालं. मग त्यामुळे राग पण आलेला आणि आनंद पण झालेला त्याचा पण. तर असं खूप वेगळ्या रीतीने मला सलाम मिळालेला. स्टार प्रवारची एक सिरियल केलेली तू आणि आविष्कारने, देवयानी. त्याच्यात पण गाजलेली सिरियल होती. तुम्ही दोघं जण त्याच्यात होता. आणि त्याच्यात तर माझं बाजी नावाचं कॅरेक्टर होतं. एकच बाजी, बाकी सगळी सडकी. बाजी ही सुद्धा एक चॅलेंजिंग भूमिका असेल तुझ्यासाठी. बाजी कम्प्लीट ग्रे शेडचं कॅरेक्टर. बरोबर. तेच म्हणजे मला सांगितलेलं. आणि काय झालं की जसा मी मोठा होत होतो ना, तसा माझ्यातला ऍक्टर असं जागा होत होता. आणि म्हणजे मी बाबू बँड बाजा केला, सलाम केला. बाबू बँड बाजामध्ये मला म्हणजे माझ्या आई वारते, त्यात पण इमोशनल. सलाम मध्ये माझे वडील वारतात, त्याच्यात पण इमोशनल. तर मला असं पाहिजे होतं की यार लोकांनी मला फक्त असं नको बघायला की हा फक्त रडके रोल करू शकतो. आणि म्हणजे अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे. तर हा फक्त रडके रोल करू शकतो, ह्याला दुसरं काही येत नाही वगैरे.
असं माझ्या मनात चाललेलं की यार आपल्याला दुसरा काहीतरी थोडासा डॅशिंग किंवा थोडा वेगळा हसरा रोल पाहिजे आपल्याला. तर तेवढ्यात बाबांना एक असं फोन आला की देवयानीसाठी आमचं सुरू आहे, वेगळा रोल आहे, थोडा विलन टाईप आहे, त्यामुळे बघा तुमचा मुलगा करेल का. त्याच्यासाठी पण मी ऑडिशन दिलं, सिलेक्शन झालं. आणि म्हणजे जेव्हा मी असे डायलॉग वगैरे वाचायचो ना तर तेव्हा मला खूप आनंद व्हायचा की अरे आपल्याला असं राग. आणि मला म्हणजे असं मनातल्या मनात वाटत होते आपण 2 फिल्म्स अशा इमोशनल मध्ये केल्यात, मग आपल्याला रागवायला इकडे फाडून टाकायचं एकदम. आणि माझ्या रीतीने मी असं वगैरे करायचा प्रयत्न केला आणि ते खूप कमी ह्याचं कॅरेक्टर होतं, कमी दिवसांचं होतं, पण ते खूप गाजलेलं. आविष्कार सोबत काम करणं कसं असतं, एका सेटवर एका कॅमेऱ्याच्या समोर 2 भाऊ काम करतायत आणि लोकांना माहित नाही हे 2 जण भाऊ आहे. मग तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेट कसं करता कॅमेऱ्याच्या समोर, गिव्ह अँड टेक कशी असते? बरोबर. म्हणजे आता मी जसं सांगितलं की मी त्याला सीन समजावत होतो, पण इथे देवयानीच्या वेळेस तसं काय नव्हतं. तो मला सांगायचं की दादा अजून थोडे चिड ना, जर व्यवस्थित कर ना. त्यामुळे तिथे आणि ऑन कॅमेरा पण तो खूप चांगली ऍक्टिंग करतो. आणि ऑन कॅमेरा पण आमच्या दोघांचे जेव्हा सीन असायचे ना, आम्ही जेव्हा रिहर्सल करायचो ना तेव्हा मला म्हणजे हसायला यायचं, आविष्कार कालपर्यंत आपल्यासोबत चड्डीसोबत खेळायचा, आज इथे आज सीन देतो, मला हसायला यायचं आणि तो एकदम सिरियसली करायचा. तर त्यामुळे आम्ही तिकडे सेटवर पण एक म्हणजे भाऊ भाऊ म्हणून तिथे पण भांडणं वगैरे होतात. आणि गिव्ह अँड टेक तसा आमच्या दोघांमधला खूप चांगला आहे तो, ऑन स्क्रीन सुद्धा आणि ऑफ स्क्रीन सुद्धा. देवयानीबद्दल म्हणजे मालिकेतली थोडी ऍक्टिंग वेगळी असते, त्यानंतर सिनेमातली ऍक्टिंग वेगळी असते. आय थिंक तू देवयानी नंतर सलाम केलास ना? नाही, देवयानीच्या अगोदर. अच्छा, देवयानीच्या आधी अलीकडे केलं. ओके. तर देवयानीतलं सलाम मधलं कॅरेक्टर, ते कॅरेक्टर समजून घेण्यासाठी आणि एंटायर फिल्म मध्ये तुला त्या टच मध्ये ठेवण्यासाठी किंवा तुला त्या जमिनीवर ठेवण्यासाठी, कारण सलाम मधलं तुझं कॅरेक्टर खूप शांत आहे. बरोबर. आणि हे तुझं मस्तीवालं कॅरेक्टर, तू नॅचरली आहेस म्हणजे बऱ्यापैकी. तर गिरीश कुलकर्णींनी तुला या गोष्टीसाठी कशी मदत केली सलाम मधल्या कॅरेक्टरसाठी? बरोबर. गिरीश सर म्हणजे जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम भेटलेलो तेव्हा जसं मिलिंद शिंदे सरांसोबत झालेलं की मला त्यांच्यासोबत एकदम टेन्शन होतं, गिरीश सरांसोबत काय नव्हतं. आणि गिरीश सरांचं म्हणजे त्यांच्याकडे आयफोन आहे आणि ते मी पहिल्यांदा बघितले आयफोन. आणि म्हणजे त्यांना एक सवय नाही म्हणता येणार, पण ते काय करतात की त्यांचं सीन वगैरे झाला ना तर थोडा लाईट वगैरे सेटअप असेल, एकदा त्यांनी वाचलं की त्यांना, आणि त्यांचं ॲडिशन खूप छान असतं. म्हणजे एखादा डायलॉग असेल ना तर त्याच्यात त्यांचं ॲडिशन खूप छान असतं आणि खूप वेगळं असतं. म्हणजे जास्त डिरेक्टरला त्रास नाही देत. काही ऍक्टर असे असतात ना की उदाहरणार्थ मी म्हणजे मला काय आवडलं नाही तर मी सरांना सारखं सर मी हे करू का सर, म्हणजे त्यात हे टाकलं अजून छान. ते तसे नाही म्हणजे. आणि त्यांचं ऑन दी स्पॉट आहे ना, आपण कसं रट्टा मारतो, मी नाही मारत पण म्हणजे आपण रट्टा मारतो, तर सुरुवातीचा शब्द ते शेवटचा शब्द, आणि आपल्या समोरचा जर ऍक्टर असेल तर त्याचा नेक्स्ट डायलॉग घ्यायला आपला शेवटचा शब्द महत्वाचा असतो. म्हणजे त्याला लगेच पुढे सुरू करायला. तर गिरीश सरांचं तसं नव्हतं, त्यामुळे मी थोडा कन्फ्युज असायचो. त्यांचा डायलॉग आहे ना खूप वेगळा, आणि आपल्याला असं वाटायचं की इथे कॅमेरा वगैरे काय नाही, ते फक्त आपल्याशी गप्पा मारत आहेत. आणि तू जर रोल बद्दल म्हणशील माझ्या, त्याच्यात एकदम वेगळा रोल होता. आणि त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. एक शॉट होता आमचा, मला आठवतो की म्हणजे आम्ही दोघं असे चाललोय, मी त्यांच्या मुलाचा रोल केलेला, आणि आम्ही दोघं असे चाललेलो आहे. आणि असं आपण जात असताना आपल्या पायाखाली एखादी गोष्ट आली, आपण बोलतोय तर ती पायाखाली गोष्ट आली, आपण ती चुकवली तर त्याच्यानंतर आपण तेच वाक्य परत पहिल्यापासून सुरू नाही करत, आपण लिहिलेलं नसतं डायलॉग. पण तिथे तसं नाही केलं मी. सीन सुरू होता आणि असं खाली सरबोली मुद्दाम असं थोडं वडील आणि मुलाचं नातं चांगलं वाटेल म्हणून मग ते खाली थोडं शेण होतं, तर तिथून त्याला बाजूला करा चालताना, तर असं होतं. आणि काहीतरी डायलॉग होता की दादा इथं जाम बिबटे आहेत रे, तर असा डायलॉग होता. आणि मी असं चालतोय तर सर म्हटले की गिरीश सरांनी मला अगोदरच सांगितलं मी तुझा डायलॉग ब्रेक करेन
आणि तर तू कन्फ्यूज नको होऊ. मी म्हटलं ठीक आहे सर. आणि आता मला एवढंच समजायला पाहिजे होतं की नाही समजलं वेगळी गोष्ट. तर मग मी आज सुरू झालो, ॲक्शन म्हटलं सुरू झालं आणि मी म्हटलं दादा इथं जाम बिबट्या, आणि तेवढ्यात त्यांनी मला बाजूला केलं. आपण परत पुढे जा, मी परत ते सुरू केलं दादा परत. सर म्हटले 1 सेकंड. सरांनी कट केला सीन. सर म्हटले विवेक आपण असं जेव्हा करतो तेव्हा इथून पुढे कंटिन्यू करायचं त्याच टोनमध्ये. इथे तुला स्क्रिप्ट दिली म्हणून तू तसं बोलतोय. मग नंतर मी तो तसं केलं आणि आता जेव्हा मी सीन बघतो ना तेव्हा मला कळतं की यार तिथे किती इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे गिरीश सरांनी मला खूप मदत केली. आणि आणखी एक गोष्ट गिरीश सरांबद्दल, त्यांचं मला बोलणं खूप आवडतं. म्हणजे त्यांच्या तू फिल्म्स बघशील त्याच्यात त्यांचं जे गावठी बोलणं असतं आणि त्यांचा इंटरव्ह्यू बघशील तर म्हणजे त्यांचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन असतं त्यांचं कम्प्लीट. आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सलामच्या त्यांच्या समोर बोलले की मला सरांसारखं बोलायचंय, मला म्हणजे सरांचं बोलणं खूप आवडतं. मी आता जे वर्ड्स वगैरे वापरतोय तर सर जे बोलतात ना, आणि त्यांच्याकडे शब्दसाठा खूप आहे. ते रीडिंग नक्कीच ते पुस्तक वगैरे खूप वाचतात. आणि नंतर दुसरं म्हणजे सर सारखे म्हणजे ब्रेन गेम्स खेळत असतात. मी म्हटलं की शूटिंग वगैरे संपला ना तर सर म्हणजे त्यांचं चेस सुरू असतं आणि तिथे एक असतं की हिंट म्हणून असतं आपल्या गेम मध्ये. ते हिंट अजिबात घेत नाही. म्हणजे मी त्यांना सांगितलेलं सर हिंट घ्यायची व सर मी त्यांना सांगत सर सांगितलं सर हिंट घ्यायचे म्हणजे आपल्याला ते सांगतात कुठे जायचं. सर म्हटले ते घ्यायचं नाही. आता तू रिअल गेम खेळत असेल तिथे असतं का बटन हिंटचं. सर म्हटलं असं. त्यामुळे सरांचं नेहमी असं चालू असतं. तर म्हणून मग सरांची गोष्ट मला ती पण खूप आवडते की सरांचं बोलणं मला खूप आवडतं. आता 30 ऑक्टोबरला ठणठण गोपाळ येतोय. तर मंडळी ही आहे माकडवाला चाळ आणि हे त्यातले विदूषक. चाळीतले पिकलेले करमचंद म्हणजे तात्या. छोट्या भीमची गँग तर नेहमीच एकमेकांची चड्डी खेचण्यातच मजबूर. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट आहे गोपाळची. मामा ते चाळीतले लोक म्हणत होते की तुझ्या रूम मध्ये गेम सुरू असतो, पुढच्या वेळेस खेळशील ना मला आवाज दे, आपण एकत्र खेळू. अरे गप्रे. हा बघ ठणठण गोपाळ आपण रे आमच्या एरियामध्ये आम्हालाच धमकी देतोय. ए एरिया तुझ्या नावावर नाही, देईल एक ठेव. चला तुम्हाला मदत करतो. डोळे नसले म्हणून काय झालं, अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी, अपंग नाहीये मी. मी हे जग बघणार म्हणजे बघणारच. ठणठण गोपाळ बद्दल काय सांगशील? तू जसं म्हणालास 30 ऑक्टोबरला ठणठण गोपाळ रिलीज होतं. खूप वेगळी भूमिका आहे त्याच्यात माझी, बाबूपेक्षा रघुपेक्षा. अंध मुलाचा रोल करतोय त्याच्यात आणि खूप छान कॅरेक्टर आहे. आणि म्हणजे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि त्यामुळे मला खूप आवडलेलं कॅरेक्टर आहे आत्तापर्यंतचं. म्हणजे सगळेच आवडले पण हे पण खूप छान कॅरेक्टर आहे. आणि ठणठण गोपाळबद्दल बोलायचं म्हटलं तर तसा फॅमिली मूवी आहे. म्हणजे सगळे एकत्र बसून बघू शकतात आणि खूप छान मूवी. प्रत्येक वेगवेगळे शेड्स आहेत मूवीमध्ये, त्यामुळे नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि खूप वेगळा चित्रपट आहे. मिलिंद गुणाची बऱ्याच वेळानंतर स्क्रीनवर दिसणार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळानंतर म्हणण्यापेक्षा त्यांची सुद्धा भूमिका खूप वेगळी आहे. आय थिंक फर्स्ट किंवा सेकंड थर्ड टाइम ते कॉमेडी रोल करतायत. आणि म्हणजे मी त्यांचा भाचा आहे आणि आमचा 36 आकडा आहे, त्यामुळे आमच्यातलं ते जे भांडण एकदम त्यामुळे ते पण खूप वेगळं आहे आणि खूप छान आहे. आणि मिलिंद सरांनी आतापर्यंत ते जास्त करून आपल्याला एक तर पोलीस किंवा एक तर विलन, त्यामुळे ह्याच्यातली त्यांची भूमिका खूप वेगळी आहे.
ओके. तू आत्ता बोललास की तुझ्या हातात एक काठी आहे आणि तू आंधळा मुलगा आहेस. बरोबर. सुरुवातीला तुझी ॲक्टिंग बघून असं आम्हाला वाटत होतं की हा मस्ती करणारा मुलगा आहे, पण जसं तो प्रोमो तुझ्या फिल्मचा उलगडत जातो तसं कळतं की अरे हा आंधळा दाखवलेला आहे. तर कशी तयारी केलेलीस तू त्या रोलसाठी? तयारी म्हणजे मला जेव्हा कळालेलं की आंधळ्याचं मला अंध मुलाचं कॅरेक्टर करायचं आहे, तर म्हणजे मी आणि आई आम्ही भेटायला गेलेलो दादरला सरांना, डिरेक्टर सरांना. आणि कार्तिक शेट्टी नाव आहे डिरेक्टर सरांचं. आणि ते म्हणजे साऊथमध्ये त्यांनी 4-5 मूवीज केले, ते पण तिथले खूप मोठे ॲक्टर आहेत. आणि त्यामुळे म्हणजे मला त्यांची पण खूप मदत झाली. आपले डिरेक्टर सर जर ऍक्टर असतील तर त्यांना आपलं भावना कळतात, त्यामुळे मला त्यांची पण खूप मदत झाली. आणि तू ते अंध मुलाबद्दल बोललास तर म्हणजे शून्यापासून तयारी करायची होती अंध मुलाची. आणि म्हणजे जेव्हा मला विचारलेलं तू असं असं करशील का, तर दादरमध्ये आम्ही होतो आणि मग आम्ही निघालो. मी त्यांना म्हटलं की थोडा मला वेळ द्या, 1-2 दिवस द्या, मी सांगतो तुम्हाला. दादरमध्ये होतो आम्ही, निघालो. आणि दादर ते बदलापूर मस्त बरंच अंतर आहे. त्यामुळे एक फिल्म होऊ शकते. नक्की. त्यामुळे व्यवस्थित मला विचार करायला वेळ मिळाला. शांत डोक्याने मी विचार केला आणि मी असं ठरवलं की नाही, आपण नाही करू शकत. का म्हणजे आता जे 2 मी फिल्म्स केलेले, बाबू आणि रग्या, या दोन्ही फिल्म्सला मी मेहनत काहीच नव्हती माझी, काहीच नाही. जे माझं जे आलेलं ना असं बाहेर, ते मी फक्त केलेलं. आणि म्हणजे गोपाळला मेहनत करायची म्हणून तसं नाही, पण मला असं एका साईडला वाटत होतं की यार आपल्याला नाहीच जमलं. आंधळ्याच्या ऍक्टिंग म्हणजे साधं सोपं नाही ते. आणि जर नाही जमलं तर उगाच लोक बोलणार की नाही यायला, नाही आवड मिळायला, काय येत नाही याला असं. तर मी ते इमॅजिन करत होतो. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की नको, उगाच रिस्क नको घ्यायला. म्हटलं आपली ऍक्टिंग कसं दाखवत नाही, तर मी म्हटलं की नको करायला. घरी आलो, आई बाबांनी विचारलं तू काय विचार केलाय का, म्हटलं 2 दिवस घे मस्त, तू सांगा. मी म्हटलं नाही, मी आत्ताच सांगतो, मी नाही करू शकत, मी नाही करणार. तर आई बाबा म्हटले का नाही करणार. मी म्हटलं मला नाही जमणार. आई बाबा म्हटलं जर तुला नसेल जमणार तर ठीक आहे, राहू दे, पण म्हणजे तुला फोर्स करत नाही आम्ही करच म्हणून. पण म्हटले की जर तू ह्या कारणासाठी करत नसशील की तुला जमत नाहीये तर हे चुकीचं आहे. बिकॉज म्हणजे आपण ॲज अन ॲक्टर म्हणून आपल्याला जी गोष्ट म्हणजे एखाद्या ॲक्टरला जी भूमिका आपल्याला चॅलेंजिंग आहे ती ॲक्सेप्ट करायला खूप आवडतं. आणि माझी अशी इच्छा होती की मला चॅलेंजिंग रोल मिळावा. आणि त्या डायलॉगने मी एवढा इन्स्पायर झालो ना, तेव्हा मला कळालं यार हे आपल्याला चॅलेंजिंग आहे आणि ह्याच्याने आपण म्हणजे प्रूव्ह करू शकतो की येस मी वेगळं करू शकतो. आणि दरफोर मग मी ठरवलं की आपण हे करायचं. आता हे तर मी ठरवलं करायचं, पण ते कसं करायचं तेच तर टेन्शन होतं ना. मी इथे पण इन्स्पायर होऊन बोललो करायचं, खूप टेन्शन आलं मला. म्हणजे आता जेवढं 10वीच्या बोर्डाचं टेन्शन नाही तेवढं मला तिथे होतं रे. हो, तू 10वीत आहेस. बरोबर, ऑल द बेस्ट. थँक्यू. तर तिथे मला टेन्शन आलं. मी तिकडे गेलो आणि मला कार्तिक सर बोलले तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू आपल्याला म्हणजे तू हो म्हटलंयस हे खूप हे. कारण सरांनी मला सांगितलं की म्हणजे सरांनी जवळजवळ 80 ते 90 मुलांचं ऑडिशन घेतलेलं. म्हणजे बरीच मुलं अशी घेतलेली म्हणजे जी ऍक्टिंग म्हणजे ऑडिशन द्यायला आलेली मुलं त्यांची घेतली. पण सर म्हटले की त्यांना जमत नव्हतं आंधळ्याचं बेरिंग वगैरे. आणि दुसरी सरांनी हे पण ट्राय केलं की डायरेक्ट अंध मुलांना घ्यायचं. पण त्यांना बाकीचं काहीच माहित नाही ना, म्हणजे मग ते लोक कसे काय कॉमेडी वगैरे ते त्यांना जमत नव्हतं. तर सरांनी एका पॉइंटला सोडून दिलेलं विचार करायचं की आपण नाही बनवू शकत अशी. पण सरांना जेव्हा मी मिळालो तेव्हा सरांना पण थोडं बरं वाटलं, कॉन्फिडन्स आला असेल असं सर बऱ्याच ठिकाणी सांगतात इंटरव्ह्यू मध्ये. त्यामुळे मग तेव्हा मला सर खूप चीअरअप करत होते की तू करशील वगैरे. मी म्हटलं हा सर मी माझ्या ह्याच्याने 100% तुम्हाला देईन बघा. तर सर म्हटलं ठीक आहे. मग सरांनी मला सांगितलं बऱ्याच मी बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व केल्या. म्हणजे एक म्हणजे ती लोक असे एखाद्या ठिकाणी बसली वगैरे ना तर त्यांचं असं काहीतरी चुळबुळ सुरू असते, एकदम ते शांत नाही बसत, काहीतरी असेल, एक तर हाताचे एक तर पायाचे. माझा एक नातेवाईक आहे दादा, तो पण ब्लाइंड आहे. तर त्यामुळे मी त्याला पण बऱ्याचदा बघितलेलं
हे सगळं मी एकत्र करून जे काय मला माझ्या आत्मसात करता आलं ते मी केलं. आणि सरांनी आणखीन काही गोष्टी सांगितलेल्या, म्हणजे आता आपण अशी काठी ठेवतो तर ती काठी ठेवताना वाकायचं नाही, बिकॉज असं वाटतं आपण काहीतरी शोधतोय. स्टिफ राहायचं आणि अशी काठी ठेवायची आणि असं वर लुक ठेव म्हटले. दुसरी गोष्ट म्हणजे हे पण माझ्यासाठी ह्या रोल मधून पण आणखी चॅलेंज काढून आणखी एक मोठे चॅलेंज होतं, ते म्हणजे गॉगल लावायचं नव्हतं. म्हणजे ते मी स्वतःहून सरांना सांगितलं, सर गॉगल नको, कारण म्हणजे आपली जी ऍक्टिंग असते ती हाईड होते त्या बरोबर. म्हणजे 50-60% आपल्या डोळ्यांचे हावभाव भुवया वगैरे, आणि तेच जर गॉगलने झाकणार तर काय असं कोण पण करेल ना, गॉगल लावेल असं कोण. त्यामुळे मी सरांना सांगितलं, सर मी गॉगल विदाऊट गॉगल पूर्ण ट्राय करतो, बघा तुम्हाला आवडलं तर विदाऊट गॉगल नाही तर गॉगल. त्यामुळे ते गोपाळची अंधभूमिका करताना तशी मला लागली मेहनत थोडी. मी बघितलंय, सगळ्यांनी ऑब्झर्व केली असेल ही गोष्ट, तू डोळे कम्प्लीट वर घेतोस बरोबर आणि तू चालतोस वगैरे, तर चालणं अवघड आहे. अरे तू कसं केलंस? म्हणजे ना त्याच्यासाठी आहे ना, मी आधी जेव्हा सायलेन्स बोलायचे ना, रोलिंग मी पुढे बघून ठेवायचं आपल्याला असं जायचं, इथे काय खड्ड्यावर काय नाही ना, तर कम्प्लीट कॅल्क्युलेशन कम्प्लीट. आणि म्हणजे आपण असं सीन मध्ये आपण असं करतोय आणि असं कॅमेराला आपण चुकवू शकत नाही ना, कॅमेरा असं वगैरे करत नाही, आपण असं करतो, असं हळूच बघू शकत नाही. त्यामुळे ते बघून घ्यायचं. आणखी एक गोष्ट होती ती म्हणजे थोडं त्यात कोऑर्डिनेशन होतं, पण ते नंतर जमलं. आपण ते ब्लाइंड जेव्हा स्टिक धरतात ना, अंध व्यक्ती ते स्टिक धरतात ना, तेव्हा त्यांचा लेफ्ट पाय पुढे आला ना तर राईट पायचे ते स्टिक, राईट पाय पुढे आला तर लेफ्ट पायचे इथे, म्हणजे असं ते कोऑर्डिनेशन होतं. त्यामुळे आणि डोळे वर ठेवून म्हटलंस तर आपल्याला 3-4 म्हणजे प्रकार आहेत. एक तर पूर्ण असं करता येतं, असं एक म्हणजे असं करता येतं. तर मी हे असं केलेलं, सरांनी विचारलेलं असं करू का, सर बोलले ते बरोबर ना वाटत, मला पण त्रास होईल. तर मग त्यामुळे हे पण जेव्हा करायचो ना मी, तेव्हा मला पण हे होत होतं, त्रास होत होता. पण आता मी आधीच सांगितलं की मला ती सवय आहे की आपण आपल्याला त्रास होत असला तरी मॅक्झिमम सहन करायचं. त्यामुळे तेवढीच मजा पण आली फिल्म करताना. ओके. प्रज्वल आणि कार्तिक सर बरोबर, म्हणजे त्यांचं ऑन स्क्रीन नाव कार्तिक शेट्टी आणि घरी त्यांना प्रज्वल शेट्टी म्हणतात. ओके ठीक आहे, दोन्ही माणसं एकच. बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन आहे की तू पण बऱ्याच वेळेला बोलताना प्रज्वल कार्तिक. ठीक आहे, तर कार्तिक बरोबर. कार्तिक सरांनी तुला आता हेल्प केली वगैरे तू सांगितलंस, कार्तिक सरांनी कधी करून दाखवलं का हे ही असं हवंय मला कॅरेक्टर, की कम्प्लिटली तुझ्यावर सोडून दिलेलं की विवेक तुला जे काय करायचंय ते कर, आम्ही तुला फक्त कॅप्चर करायचं काम करू? म्हणजे मला खूप आनंद वाटतो सांगायला की कार्तिक सरांनी पहिल्याच भेटीत माझ्यावर खूप विश्वास टाकलेला आणि मला ते काही मला करून दाखवायचं होतं त्यांना. त्यामुळे म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं नाही कधी की तू असंच कर तसंच, ते म्हटलं तू जसं दाखवशील ना. आणि मी काय करायचो, मी असंच बसल्या दुसरे काहीतरी चाळे करायचो, सरांना ते पण आवडायचं. सर माझ्याकडे सारखे बघत बसायचे, शॉर्ट बंद झालं की मी काही पण करत, सर म्हणते हे अच्छा आहे, ये भी डाल दे उसमें. तर त्यामुळे सरांनी उलट मी जे नॅचरल करायचो ना त्याच्यात जास्त सरांनी भर दिला. ओके. सलाम मधला रघुनाथ आणि ठणठण गोपाळ मधला गोपाळ, हे दोन कम्प्लिटली दोन वेगळे कॅरेक्टर. बरोबर. हे तुला सोपं जातं का हा प्रश्न मी तुला विचारणार होतो, पण आतापर्यंत तुझ्याशी बोलताना हे मला जाणवलं की तू खूप लवकर ह्या गोष्टी कॅच करतोयस. तर हा प्रश्न मी विचारणार नाहीये, तुला सोपं जातं कसं ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं? एकतर तुझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे किंवा मग ही इनबिल्ट शक्ती आहे तुझ्यात, तुला काय वाटतं? ऑब्झर्वेशन म्हणजे जसं माझं वय वाढतंय ना, जसं मी मोठं होतोय ना तसं मी ऑब्झर्वेशन माझं वाढवलंय. आधी काही तसं नव्हतं, बाबा जास्त लांबच्या वेळेस तरी नव्हतं, पण आता ठणठण गोपाळच्या वेळेस गरज होती त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी ऑब्झर्व करत होतो. त्यामुळे तुझे सेकंड ऑप्शन दिलेलं आहे इनबिल्ट, तर तेच आहे किंवा असं म्हणण्यात हरकत नाही. आणि आई वडील जसं म्हणतात आणि बरेच जण म्हणतात की गॉड गिफ्ट आहे मला. त्यामुळे दोन्ही एकदम डिफरंट रोल मधून अचानक रग्यामधून गोपाळमध्ये जरी मला यायला सांगितलं तरी आय थिंक तेवढी कॅपॅसिटी आहे माझ्याकडे आणि मी करू शकतो. ओके. कार्तिक सरांना बाजूला ठेवू, आई बाबांना बाजूला ठेवूया.
आता एक कॅरेक्टर जर का विवेकला पकडायचं आहे, हा कोणाचीच मदत नाही घ्यायची आहे, हा तर विवेक काय पद्धत फॉलो करेल ते कॅरेक्टर आत्मसात करण्यासाठी? एक म्हणजे त्या कॅरेक्टरवर डिपेंड आहे. जर जसं गोपाळ सारखं ते खूप हार्ड असेल, हार्ड म्हणजे वेगळं असेल एकदम, तर विवेक त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करेल. सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन करेल. दुसरं म्हणजे स्वतः डायलॉग तयार करून आरशासमोर म्हणजे आणि जास्तीत जास्त अभ्यास वगैरे झाल्यावर टी व्ही वगैरे म्हणजे हे झाल्यावर थोडा वेळ बसून त्या कॅरेक्टरबद्दल जास्तीत जास्त कसं वेगळं करता येईल, कसं आणखीन आपल्याला चांगलं करता येईल हे कॅरेक्टर, आणि किती वेगळं आपल्याला स्क्रीनवर दाखवता येईल तेवढा विवेक विचार करेल. आणि कोणाची मदत न घेता तू म्हणाला तर त्यामुळे विवेक नक्कीच खूप चांगलं करेल. ओके. तू आता वेगवेगळ्या शेड्सचे कॅरेक्टर केलेस आतापर्यंत. तुझ्या मालिकांमधनं पण देवयानीमधनं एक ग्रे कम्प्लीट डार्क कॅरेक्टर होतं तुझं. तर आता असं कुठलं कॅरेक्टर आहे तुझं ड्रीम कॅरेक्टर काय आहे जे तुला करायला आवडेल, किंवा हे करायचंय असं काहीतरी करायचंय? ड्रीम कॅरेक्टर तुझा फेवरेट ऍक्टर आमिर खान आहे ना, परफेक्शन, बरोबर. आणि तू त्याच्या मार्गाला चाललायस आता. काय कसं कॅरेक्टर? आमिर सरांच्या मार्गाला चाललं वगैरे असं काय नाही, बट ड्रीम रोल तसं म्हटलं तर आता आपल्याला कधी विचारलं की तुला मोठं होऊन काय व्हायचं, तर आपण अजून काय ठरवलं नाही. तर तसंच माझ्या ड्रीम रोलचं पण आहे की अजून म्हणजे माझ्या वाटेला एवढे चांगले रोल आलेत आतापर्यंत की मला अशी ड्रीम रोलची कमी भासत नाहीये. आपल्याला जर सेम रोल आले तर आपल्याला वाटेल आपल्याला थोडं असं वेगळं ड्रीम रोल आहे. मला असं नाही. आता मला गोपाळ मिळाला, खूप वेगळा कॅरेक्टर आहे. रग्या मिळाला, ते पण खूप आहे. आणि बाबू माझ्या तर एकदम वेगळे. तर त्यामुळे आय थिंक माझा ड्रीम रोल सध्या तरी काय नाही, नंतर तो असेलही. आणि आमिर खान सर त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि त्यांचे जसे वेगळे वेगळे रोल असतात, खूप वेगळे रोल असतात, तर त्यामुळे मलाही तसेच रोल मिळावेत किंवा मिळतील. आणि नक्कीच त्यांना मी न्याय देईल. आणि ड्रीम रोल तसा काय म्हणजे बरोबर आहे, मला हे नाही काय ड्रीम रोल असाच पाहिजे किंवा तसंच पाहिजे तसं काय. महाराष्ट्रातल्या अशा बऱ्याच मुलांना वाटत असेल की मी विवेक चाबूकस्वार व्हावं, त्यांना तू काय सांगू इच्छिल? मी एवढंच सांगेन की प्रत्येकात काही ना काही कलागुण असतात, आणि आपण ते कलागुण आपल्यातले ओळखायला पाहिजे. आणि त्याच्या म्हणजे त्या क्षेत्रात आपण प्रगती करायला पाहिजे. आणि म्हणजे त्या क्षेत्रात जर आपण काही ट्राय केलं तर नक्कीच त्याच्यात आपलं यश मिळू शकतं. ठीक आहे. इंडस्ट्रीने तुला आजपर्यंत खूप काय दिलंय, तुझ्या आईबाबांनी तुला आजपर्यंत खूप काय दिलंय. तुझे बाबा स्वतः इंडस्ट्रीचा पार्ट आहेत. तुझ्या बाबांकडनं काही अपेक्षा आहेत? इंडस्ट्रीने म्हणजे काही ना मी हे करता एक्सपेक्ट करता मला इंडस्ट्रीने खूप काही दिलं. आणि माझे बाबा महेश चाबूकस्वार त्यांच्याबद्दल म्हणशील तर म्हणजे इंडस्ट्रीकडून मला खूप काही मिळालंय, तर बाबांकडून तर मला म्हणजे खूप काही मिळालं सुद्धा आहे आणि मिळेल सुद्धा. त्यामुळे बाबांकडून काही अपेक्षा नाही आहेत. सो फिंगर क्रॉस्ड. ठीक आहे. विवेक, 30 ऑक्टोबरला ठणठण गोपाळ रिलीज होत आहे. हो. तर प्रेक्षकांना काय अपील करशील? प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की ठणठण गोपाळ हा चित्रपट येत्या 30 ऑक्टोबरला रिलीज होतोय. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी विथ फॅमिली चित्रपटगृहात हा सिनेमा बघावा. खूप चांगला चित्रपट आणि खूप वेगळा चित्रपट आहे, आणि तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की एन्जॉय कराल. जसा फिल्ममध्ये माझा डायलॉग आहे की मी हे जग बघणार म्हणजे बघणारच, तसंच माझी अशी खात्री आहे की तुम्ही हा चित्रपट बघणार म्हणजे बघणारच. थँक्यू विवेक. थँक्यू. EFI ला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विवेक महेश चाबूकस्वार.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आठवणीने EFIला सबस्क्राईब करा. आणि 30 तारखेला ठणठण गोपाळ हा चित्रपट नक्की चित्रपटगृहात जाऊन पहा. थँक्यू.